किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संस्था महाराष्ट्र आणि जिद्द फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने राष्ट्रीय लक्षवेध सामाजिक संमेलन कोल्हापूर 2025 नुकतेच कोल्हापूर येथील दसरा चौकात राजश्री शाहू महाराज नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या संमेलनाला जी मराठीवरील प्रसिद्ध मालिका तुला शिकवीन चांगला धडा मध्ये गाजलेले सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील राजशेखर आणि अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी 150हून अधिक विविध क्षेत्रातील व्यक्तींचा व संस्थांचा विलोभनीय लक्षवेधी सन्मान सोहळा पार पडला। पुस्तक प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। तर सातारा पाटण येथील सुवर्णा सरगडे पैठणीच्या मानकरी ठरल्या। लक्षवेधी सामाजिक संमेलन पैठणी वितरण पुरस्कार सन्मान सोहळा मान्यवरांसह राज्यातून आलेल्या सत्कार मूर्तीमुळे खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरले। किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संस्था महाराष्ट्र आणि जिद्द फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने राष्ट्रीय लक्षवेध सामाजिक संमेलन कोल्हापूर 2025 नुकतेच कोल्हापूर येथे संपन्न झाले। यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील राजशेखर, अभिनेत्री शुभांगी गायकवाड, स्वागताध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर BN खरात, जिद्द फाउंडेशन कोल्हापूर, सौ गीतांजली डोंबे आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दीप प्रज्वलन संपन्न झाले। त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। प्राध्यापक डॉक्टर BN खरात यांनी यावेळी प्रस्तावना करताना संमेलनाचा हेतू विशद केला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले। अभिनेते स्वप्नील राजशेखर आणि अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांच्या हस्ते सत्कार मूर्तींचा गौरव करण्यात आला। पाहुयात काही क्षण। आणि स्वप्नील सर यांची तर मी खूप मोठी फॅन आहे आणि माझ्या करिअरची सुरुवात मी त्यांच्या मातोश्री वृद्धाश्रम इथे माझा अल्बम सॉन्ग रिलीज करून केली। तर मला आज प्राऊड फील वाटते की मी स्वप्नील सरांबरोबर बसले। खूप मोठे व्यक्तिमत्व आहे आणि तुम्हा सर्वांना पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन। एवढंच बोलून
मी लक्षवेधी या सामाजिक पुरस्कार बद्दल मी यांचं अभिनंदन करतो की इतके खराच गीतांजली मॅडम त्यांचे सगळे सहकारी सातत्यानं दरवर्षी हा कार्यक्रम करतात। माझी आई स्वतः वृद्धाश्रम चालवते, तर मला माहिती आहे की तुम्ही जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा तुमच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगलं काम करत असता, अशा वेळेला पाठीवरती एक थाप येणं, एखादी त्याची दखल घेतली जाणं, त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाणं हे किती महत्त्वाचं असतं, किती प्रेरणादायी असतं। तर हा या पद्धतीचा उपक्रम दरवर्षी हे करतायत, त्याबद्दल त्याचं करावं तितकं अभिनंदन थोडं आहे। ज्यांना ज्यांना आज पुरस्कार मिळाले त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन। तुमच्या भावी कार्यासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा। आणि तुमच्यासारखाच एक माणूस असतो, त्याला चुकायची मुभा ठेवा, त्याच्या कलाकृतीवरती त्याच्या कामावरती जसं तुम्ही प्रेम करता तसंच मायबाप प्रेक्षक आम्ही म्हणत असतो, तर आईच्या मायाने चुकाई पोटात घ्या। शेवटी काय प्रेम देणं, प्रेम पसरवणं हेच आपला महत्वाचा उद्देश असतो। तर माझ्याकडून मी जाता जाता माझ्या सिरियल बद्दल सांगेन। तुला शिकवून सांगता जाणे सिरियल तुम्ही सगळेजण बघताय, आता गेअर शिफ्ट होतोय आमच्या सिरियलचा, एक चांगला टप्पा येतोय। तर आमची सिरियल संध्याकाळी 6 वाजता लागते झी मराठीवरती, ती बघा। आई तुळजा भवानी नावाची मालिका, ज्याच्यामध्ये मी आता महिषासूर म्हणून जॉईन झालोय, तीही बघा। आणि आगामी सिनेमे आहेत तेही बघा। आणि तुमचं प्रेम असंच मला मिळत राहू द्या। मी पुन्हा एकदा घरात सर्वांना, गीतांजली मॅडमना आणि सगळ्या आयोजकांना धन्यवाद देतो। आणि या पैठणीचा आणि या पैठणीची मांडणी काय होते आणि संपूर्ण सभागृहामध्ये गुंजला पाहिजे एवढे टाळ्या वाजवा काय कधी करता नाही कारण लकी माणसं ही नेहमीच लकी असतात आणि सुवर्णाताई सरगळे सुद्धा या पैठणीसाठी त्यांचं नाव बोललेलं होतं। मी सुवर्णा विकास सरगडे। 1 वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांचं निधन झाले सर। मी आज माझ्या दोन्ही मुलींना घेऊन आले। मला आज आदर्श कर्तृत्व रणरागिणी हा पुरस्कार भेटलाय। मी विहे तालुका पाटण जिल्हा सातारा येथून आलेले आणि आज आदर्श कर्तृत्वान रणरागिणी पुरस्कार हा घेऊन मानाची पैठणी हा सुद्धा पुरस्कार मला भेटलेला आहे। त्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद। या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक कारेकर यांनी केले। पाहुयात प्रतिक्रिया। आज मला इथे कोल्हापूरला अमृततुल्य
भारत लोकसेवा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। मी बुलढाण्याचा रहिवासी आहे, सर्पमित्र SB रसाळ, आणि माझं जे कार्य आहे वन्यजीव वाचवणे। मी माझ्या वन्यजीव सेवेला आजपर्यंत 40 वर्ष झालेले आहे। 40 वर्षाच्या सेवेमध्ये मी साप आणि इतर वन्यजीव म्हणजे 40,000पर्यंत जीवदान दिलेलं आहे। या बाबतीत मला 15 ऑगस्टला मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा सन्मानित केलेले आहे। आणि आज हा इथे सन्मानित केल्याबद्दल मी लक्षवेधी किल्ला या समितीचं, या संस्थेचं आणि या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद। लक्षवेध व जिद्द फाउंडेशन यांनी आज कार्यक्रम घेतला। खूप छान असा कार्यक्रम, मान सन्मान, रिस्पेक्ट आणि समाजातील सर्व उत्कृष्ट कामगिरी केली, त्यांना सर्वांना छान असा सन्मान दिला आणि मला बोलवल्याबद्दल मी गीतांजली ढोंबे मॅडमची खूप खूप आभारी। थँक्यू। नमस्कार। जिद्द फाउंडेशन लक्षवेध आज महिलांचा, कर्तृत्ववान महिलांचा तसेच जे उद्योगपती आहेत अशा चांगल्या लोकांचा सन्मान झाला आणि खूप चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला। आणि या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली स्वप्नील राजशेखर, शुभांगी गायकवाड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम खूप छान उत्साहात पार पडला। थँक्यू। मी मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार संतोष रमण राऊत, राहणार तासोळे। आज माझी ही जी निवड केली फाउंडेशन, त्याचे कारण माझे 2 मित्र पत्रकार शंकरजी तरडे साहेब आणि बोरगे साहेब यांनी माझी शिफारस केली आणि त्या शिफारशीमुळे आज मला या आपल्या राष्ट्रीय लक्षवेध संमेलनामध्ये या प्रतिष्ठानमार्फत माझी निवड करण्यात आली। त्याबद्दल मी प्रतिष्ठानचा आभार मानतो। लक्षवेध पर्यटन संस्थेनं आणि जिद्द फाउंडेशननं इतका सुंदर कार्यक्रम घेतला आहे। आतापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले त्याच्यात आम्हाला हा पुरस्कार सोहळा इतका छान वाटला। सगळं नियोजनही चांगलं होतं आणि सर्व खूप खुश झाले। असंच त्यांचं फाउंडेशनचं कार्य एकदम कार्यरत होऊन एकदम मोठवक्ष बनावं आणि गीतांजली डोंबे यांचं जिद्द फाउंडेशन ही असंच नावारूपाला यावं। अगदी खूपच छानपैकी आणि सुंदरपैकी झालेलं आहे। त्यानंतर डॉक्टर खरात सरांचं इतकं काम त्यांचं भारी आहे की सामाजिक कार्यामध्ये आहे, पुरस्कार देण्यामध्ये आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं कार्य असल्यामुळं डॉक्टर सरांच्या सारखं म्हणजे इतका भारी माणूस मला माझ्या मतांतर इतका भारी माणूस वाटतोय की या पुरस्कारानं सन्मानित केल्याबद्दल डॉक्टर खरात सरांचं मी भरपूर कौतुक आणि आभार आहे। जय हिंद। महापोलीस मित्र संघाचे संस्थापक अध्यक्ष मी अनिता लष्करे। मला कर्तृत्ववान रणरागिणी पुरस्कार जाहीर झाला होता। मी कोल्हापूर येथे मी प्रदान करण्यासाठी आलेले आहे। लक्षवेध पुरस्कार सोहळा जिद्द फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शाहू महाराज रंगमंचावर देण्यात आला, साजरा करण्यात आला। सर्व पुरस्कार ज्यांना मिळाला त्या पुरस्कारार्थींचे हार्दिक अभिनंदन। कार्यक्रम खूप छान आयोजन केलं होतं। गीतांजली ढोंबे यांचं खूप खूप धन्यवाद। अतिशय सुंदर आणि दिमागदार कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये आमचा शाल श्रीफळ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। विशेष करून खरात सरांचे धन्यवाद देतो। आणि एवढं पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सत्कार करतात, मला सत्कार झाल्याबद्दल विशेष अभिमान वाटतो खास सरांचा। कारण सर खरोखर असं समाजातले हिरे उडकून काढतात असं मला वाटायला लागलं। पुढे ज्या समाजामधील वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत यांचा सत्कार अशाच प्रकारे होत जावो आणि जेणेकरून समाजामध्ये जी भरकटत चाललेली पिढी आहे त्या पिढीला एक दिशा मिळण्याचं काम अशा प्रकारच्या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून किंवा पुरस्कार वितरणाच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे खरात सर यांच्याकडून होत जावं अशा प्रकारची मी आई अंबेच्या चरणी या कोल्हापूरमध्ये प्रार्थना करतो। नंदुरबार जिल्ह्यातील निवेदक जे आहेत कारेकर सर यांनी देखील उत्कृष्ट अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी आपल्या बहारदार शैलीमध्ये केलेलं आहे आणि ते खरोखरच मनाला आमच्या भावून गेलं आणि समस्त जमलेला जो जमा होता यांना देखील ते निश्चितपणे भावलेला आहे।
नंबर 1 निर्धार न्यूज कोल्हापूर.